मालक, अहो एक सांगायचं राहिलं, गावात सकू म्हणून कोणी बी नाही, पण तुळसा नावाची एक पोरगी आली. आता आपल्याला तुळसाला शोधायचं आहे. बाबाजी म्हणाले आहेत, झिंगरोबा कृपा करणार. ती पोरगी आपल्याला आज दिसणार आणि मी तिचा सूड उगवणार. चला. वा वा वा, आम्ही बाबाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन इकडे आलो आणि इथं बी ते आहेतच की. माई, तुमचं काम झालं. आम्ही महाराजांचा हुकूम घेऊनच आलो. चला, तुमच्या सुनेला नातवाला घ्या आणि चला. हे बघा, तुम्हीही बाबाजी महाराजांचे शिष्य आणि आम्हीही बाबाजी महाराजांचे शिष्य. परक्या बाई माणसाशी बोलायची आमची रीत नाही. आम्ही पुरुष माणसाशी बोलू. आमच्या गावातल्या बाईची सून आणि नातू लगेच त्यांच्याकडे सोपवा. कुणाची विमानमानी खपून घेत नाही आम्ही. आणि या घरात मी रमाईचा अपमान खपवून घेत नाही. आपण सगळेच बाबाजी महाराजांचे शिष्य आहोत, त्यांच्या आज्ञेनुसार चालू. हे बघा इनामदार, इतका संताप बरा नाही. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. आधी आदरातिथ्याचा लाभ घ्या, मग चर्चा करूच की शांतपणे. अगं सरबत घेऊन ये ग. तुळसा, ए तुळसा. मालक, तुळसा इथंच आहे, आपल्याला तिलाच बघायचंय. ती मुलगी हीच असणार. तुळसा, अगं सरबत घेऊन ये. ही तुळसा कोण आहे? लय नाव ऐकलं तिचं. आमच्याकडे घरकामाला येते. घे. काकू, तुम्ही घेऊन जा ना सरबत. अगं, आज माझी सगळी कामं तू केलीस. दळण दळलंस, भाकऱ्या भाजल्यास आणि सगळं केलंस, आणि आता मिरवायची वेळ आली तर मला जायला सांगतेस. का तरुण आहात ग तुम्ही. चल जा, चटाचट घे. म्हणजे मला इनामदार काकांसमोर जावं लागणार की काय? अगं घे जा. हो विठुराया, जाते. आता तुझ्यावरच भरोसा. तुळसा, अगं सरबत आण, वाट बघतोय आम्ही. इनामदार, तुम्ही बसा ना. तुम्ही बाजूला वाचा. सासूबाई, सरबत घ्या ना. तू पुढे पुढे करायला नकोय. मी आहे ना. माझ्या सासरची मंडळी आली आहेत, त्यांना सरबतही मीच देणार. ते सरबताचा ताटा आणि इकडे. मी काय म्हणत होते, आणखीन काही दिवस. काही बोलू नकोस, बांधाबांध करायला घे. आम्हाला असल्या कसला त्रास नाही. आमच्या गावातल्या माईंची सून आणि नातू माईंकडे सोपवा.
नाही तर गाव की बोलवावी लागेल. हे बघा, यमुनाला न्या तुम्ही, माझी काही हरकत नाही. पण शंभू इथेच राहील, त्याला न्यायचं नाही. मी तुमचा हक्क नाकारत नाही, पण शंभू इथेच राहील. यमुनाला न्या तुम्ही. यमुने, आई गो, आई गो. मेली यमुना म्हैस धक्का मारून गेली मला. ऐक काकू, पण त्या रडत का गेल्या? मी बघू का जाऊन? ताई काय करताय? ताई, अहो यमुना ताई काय करताय? तुम्ही जीव का देताय? सोड! मालकीण बाई, काका काकू कोणी आहे का? अहो तुम्ही काय असं का करताय? कोणीतरी या लवकर. मालकीण बाई, सोड मला. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? सोड! तुम्ही काय करताय? सोड! मालकीण बाई, काका काकू कोणीतरी या. अगं बाई, तुझी हिम्मत कशी? बरं झालं बाई. इकडे ये. अगं काय हा खुळेपणा करायचा? बरं झालं तुळसे, तू धावलीस. यमुनेचा जीव वाचला ग. नाही जगायचंय मला. का वाचवलंस मला? नाही जगायचंय. सगळ्यांनाच नकोशी झालीये मी. कोणासाठी जगू मी? नाही जगायचंय. अगं आम्ही आहोत ना यमुने, शंभू आहे ना. पण तुम्हाला मी नकोय ना रमाई. हा निघू तर नेहमीच म्हणत असतो, सासरी निघून जा. पण रमाई, तुला पण मी नकोय का ग? तू तर थेट म्हणालीस सासूबाईंना, शंभूला नका नेऊ, यमुनाला घेऊन जा. मग कोणासाठी जगू मी? नाही जगायचंय मला. सासरी मला जायचं नाही आणि इथे मला तारा नाहीये. काय करू मी? नाही जगायचंय मला. यमुने, मरू दे मला. यमुने, यमुने, अगं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलास तू. हक्काचं घर तेच आहे तुझं. अगं आणि तिथे तुझा नवरा आहे. अगं माई म्हणाल्यात ना, जावई बापू सुधारलेत आता. मग जायला काय हरकत आहे? यमुने, अशी हिंमत सोडून कसं होईल? तू सासरी जाऊन तिथलं वातावरण तरी बघ. बाब्या, भंड्या, तुम्ही घराच्या परसदारी जाऊन बघा. तुळसा म्हणजे आपल्या रावळात आलेली मुलगीच आहे का? असेल तर लगेच मुसक्या आवळा. जा. जी. मालकीणबाई खरं बोलतायत. शेवटी बाईच्या हक्काचं घर तिचं सासरच असतं. तुम्ही एकदा जाऊन तर बघा. तू कोण आहेस ग मध्ये बोलणारी? मोलाने काम करणारी आहेस ना तू? तुला आमच्यातलं काय माहिती? लग्न पण नाही ना झालंय तुझं. अगं मग नकटे तू मला काय शिकवतेस? जा, निघ जा, तुझं काम कर जा.
अगं पण ताई, माई स्वतः तुला न्यायला आली. शिवाय यावेळी इनामदार सुद्धा आलेत. हो हो, इनामदारांचा अर्धा चेहरा काळा आणि अर्धा गोरा नाही. तरीही आपण त्यांचा मान ठेवायलाच हवा. आणि त्या काय चुकीचं बोलतायत? तू त्यांच्या घरची सून आहेस हे ना ते निमित्त सांगून तू इतके महिने माहेरीच आहेस. पण आता तुला सासरी जायला हवं. हो, आणि जाऊन बघ खरंच जावई बापू सुधारलेत की नाही. तुला तिथे कशी वागणूक मिळते ते बघ. तुला खरंच तिथे त्रास झाला ना तर घे ना परत इथे. पण एकदा जाऊन तरी बघ. आणि यमुने तिथे जर सगळं चांगलं असेल, सगळं छान असेल तर मग शंभूला तिथे न्यायचं की इथे ठेवायचं ते ठरवू ना आपण. आणि हो, हे प्रकरण जास्त चिघळवू नकोस, नाही तर गावकी बोलवायचे आणि शोभा व्हायची. भाऊजी बरोबर बोलतात. दिगू भाऊजी तुम्ही आज जा. माई आणि इनामदार दोघे पाहुणे आहेत घरी. आणि इथे आपण सगळे परसदारी आहोत. बरं नाही दिसत. उगा चिडायचे ते. जा तुम्ही. यमुने पण माझं बाळ. अगं तुझं एकटीच नाहीये ते बाळ. आणि तू खंबीर हो बघू. आणि काही झालं तरी लक्षात ठेव, शंभू त्यांच्या वंशाचा, त्यांच्या घराण्याचा वारस आहे. त्यांनी गावकी बसवली तर आपलं काहीच चालणार नाही. सहज शंभूचा ताबा घेतील ते. यमुने हे बघ, शांत हो आणि सामोपचारानं घे. जा सासरी. रवाई. हो हो हो. रडू नको. रडू नको. मालक, आम्ही मागं बघितलं पण तुळसा दिसली नाही. अरे त्या मनोरमाबाईंच्या तोंडी 4 वेळा नाव ऐकलं तिचं. इथंच असेल ती. कुठे गेली असेल? नाही दिगू, मी खूप वाट पाहिली पण तुझी आई जरा जास्तच ताणते आणि तुझी ती मूर्ख बहीण यमुना तिच्या बोलण्याने अतिरेक करते. असं नाही माई. तसंच दिसतंय की एक आई तिच्या पोराचा संसार वाचवाया आमची मदत का मागेल? कारण तुम्ही तिचं म्हणणंच ऐकून घेत नाही. आता आम्ही आलोय तेव्हा तिची सून नातवाला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आणि पटत नसेल तर बोलवा गावकी, होऊन जाऊ दे. हे बघा इनामदार, गावकीची धमकी देऊ नका. खूप गावक्या आम्हीही बघितल्या. अरे दिगू, जरा शांत हो. आपण कोणासमोर बोलतोय ह्याचं जरा भान राख ना. अरे पण मी काही चुकीचं बोलतोय का? शंभू त्यांचाच आहे, मी नाकारतोय का? पण तो अजून लहान आहे. जन्मापासून याच आपल्या घरात वाढलाय तो. आता त्याच्या मनाविरुद्ध भांडून जबरदस्तीने नेलं तर माई तुम्हीच बघा त्याचे काय परिणाम होतील ते. अहो बाळ मनाला सोसणार नाही ते. आणि ही बाबाजी महाराजांनी बुद्धी दिली म्हणून म्हणतोय. इनामदार, तुम्ही बाबाजी महाराजांचे शिष्य आहात. महाराजांना सांगू दे की नातून येऊ दे, मग आम्ही आडकाठी आणणार नाही. काय काका? हो. आता महाराजांचं नाव मध्ये घेतल्यावर काय बोलणार? नाही, त्याशिवाय काय महत्वाचं लेकाचा संसार ना. आणि यमुना येईल ना तुमच्या बरोबर. आज यमुनाला नेते, लवकरच शंभूलाही न्यायला येईल. शंभू बाळा, मी नसले तरी छान राहायचं. हा, खोड्या हट्टीपणा करायचा नाही. आजीला त्रास पण नाही हा द्यायचा. सगळ्यांचं ऐकायचं. शहाणा ना माझा शंभू. यमुने नको ना ग जाऊ. मला धपाटे दिलेस, गोष्ट नाही सांगितली, चिमटे काढलेस तरी चालेल, पण मला एकटं टाकून नको जाऊ ग. मग तुलाही जायचंय काय यमुने बरोबर? नाही, मी नाही जाणार. ही खूप दुष्ट आजी, खूप मोठ्याने रागवते आणि कावळ्या आजोबांना पण सोबत घेऊन येते. मी नाही जाणार.
आणि यमुनीला पण नाही जाऊन देणार. यमुना येईल ना लगेच परत. अहो उलट काय सांगताय? चांगल्या रीतीचं शिकवा माझ्या नातवाला. थोड्या दिवसाने यमुनाच तुला न्यायला येईल असं शिकवा. आणि हे काय ऐकते मी, यमुने यमुने? आई बोलण्याचं वळण नाही का लावता येत त्याला? आणि हो, त्याच्या मनात माझ्याविषयी विष भरू नका. शंभूला सांगा की तुला तुझ्या घरी जावं लागेल. हे घर तुझं नाहीये, हे आजोळ आहे 4 दिवसाचं. चला सुनबाई. यमुने यमुने रडू नको रडू. तुझ्या तुळसा मावशीजवळ. तुळसा, तुम्ही समजे बैलगाडीत बसा, मी आलोच. कुठं आहे ती? कुठं आहे? ए, वर घे पदर, वर घे म्हणतो ना. ए थेरडे, तुळसा कुठं आहे? माझंच नाव तुळसा आहे मालक. तुळसा मावशी, ते तुला थेरडी का म्हणाले? विठुराय, किती कनवाळू आहेस रे तू. तूच मला वाचवलंस ना. एक सांगू तुळशी, तुझ्यात काहीतरी विशेष आहे बघ. म्हणजे? अगं म्हणजे बघ की, एका दिवसातच शंभूला तुझा लळा लागला. लहान मुलं निष्पाप असतात, त्यासनी माणसाची बरोबर पारख असती. प्रेम करणारी, लळा लावणारी माणसं लहान मुलं बरोबर ओळखतात आणि त्यासनी जाऊन चिकटतात. नाहीतर बघ, आजीला आणि यमुनाताईंना शंभू अजिबात आवरत नाही. त्याच्या बी लई खोड्या असतात म्हणा. पर तुझ्या संगत उसात गोडी असावी तसा मिसळला बघतो. जणू जीवा भावाचं आपलं माणूस भेटलंय तसा तुला बी लागला त्यो. शंभू बाळा आधीपासूनच माझा लाडका होता आणि त्यांनी एकट्यानेच मला ओळखलं.
काय ग काय झालं तुला काय वाटतंय मी तुला झाडावर चढवती का काय? अहो नाही नाही, तुम्हाला एक सांगू, आज पण ना शंभूराजे मला जाऊच देत नव्हते. मग मी त्यांना म्हटलं अहो उरलेली गोष्ट उद्या सांगेन. मग कुठे मला सोडलं. मोठे खट्याळ येतात पण तेवढेच हुशार आणि प्रेमळ सुद्धा. खरं सांगू तुझ्या स्वभावात मधाचा गुण आहे. समदेलग येऊन चिकटते आणि तुझ्या हातात बी गुण आहे बरं. माझं धनी वनवन भटकतात. मी रोज त्यांना मालिश करते, पण आता हात कापला आणि मालिशच करता येत नव्हती. तर तुझ्या औषधानं मला गुण आला. आणि आता बघ या दोन्ही हातानं मालिश करते का नाही. आता मी बरी झाली आणि उद्यापासनं वाड्यावरची कामं मीच करी. तुला तरी किती त्रास द्यायचा. 4 दिवसांची पाहुणी आहेस. गंगे किती दिवस आजारी राहणार आहे? आज ना उद्या तिचा हात बरा होणारच आहे. मग तुला या घरात काम नाहीये. काय काय ग काय झालं? अगं हितला आसरा जाईल म्हणून घाबरलीस का काय तू? अगं लगेच चेहरा पडला बघ तुझा. अगं म्या काय तुला घर सोडून जा म्हणत नाही. आपण तुझ्यासाठी काम शोधूया की. आणि जोवर तुला काम मिळत नाही, तुझी राहायची सोय होत नाही, तोवर तू इथंच राहा आणि बिनघोर राहा. अगं तू काय मला जड नाहीस ग. उलट मला बरंच वाटतं बघ. काय माहित असं वाटतं मागल्या जन्माचं काहीतरी नातं आहे तुझ्या संग आणि म्हणून आपण भेटलो असेल. तू काय बी काळजी करू नगस. म्या काय तुला वाऱ्यावर सोडणार नाही. हो नाही नाही, कशाला काळजी करायची. ज्यांनी चोच दिलीये तो दाणा देईलच. सकुताई सकुताई काय करता? धनी 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 आवा काय आहे तिथे सकुताई. अहो मी हक्कल नाही तिला. अहो शांत व्हा तुम्ही. झोपा झोपा. 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 बघितलंस त्या सखूनं काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या धन्याची. बघितलंस कसा तगडा धनी होता माझा. तिच्या हाकला कितीदा तरी आम्ही धावून गेलो होतो, तर तिने हे असं पांग फेडलं. धरकात जाईल ती, धरकात. गंगा मावशी, तुला सत्य कधी कळेल ग?